चला सर्वांना शुभ संध्याकाळ। आपण सर्वजण आज आलेला आहात, वेळेत जॉईन झालात त्या सर्वांचे धन्यवाद। आणि आज आपण सुरुवातीला ध्यान करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की ओंकार साधना या महिन्याचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण बरेच अदर टेक्निक सुद्धा ओंकाराच्या रिलेटेड ऍड केलेले आहेत। तर या टेक्निक मध्ये आपण बरस वेगळे वेगळे टेक्निक घेतलेले आहेत की जे ओंकाराच्या मुळे पॉवर आहे, ओंकारातून जी पॉवर तयार होते। की जसं आपण वॉटर अफर्मेशन्स ऍड केले, वॉटर अफर्मेशन्स मध्ये आपण बघितलं एक टेक्निक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की जेव्हा पाण्यावर ओंकाराचे इफेक्ट्स बघितले तर त्यावेळेला श्रीयंत्र उमटलेला आहे। तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला मागच्या सेशन मध्ये। आणि स्त्रीयंत्र हे जे पाण्यावर उमटत आहेत त्यामुळं काय काय होणार आहे हे सगळं आज आपण ध्यानातून व्हिज्युअलाइज करणार आहोत आणि असं ध्यान करणार आहोत आणि असं अफर्मेशन्स युक्त जादूमय पाणी आपण आज चार्ज करून पिणार आहोत। तर हे आपलं टेक्निक 3 नंबरचं आहे। ओंकार ध्यान करता करताच हे सगळं एक्सप्लेन करून झालेलं आहे। तर चला आता सर्वात प्रथम एक 10 मिनिटात ध्यान करायचं आहे। आणि आज जरी मी हे ध्यान घेणार असले तरी तुम्ही नेहमीच करायचं आहे। पाणी हातात घ्यायचं आहे आणि पाण्याला चार्ज करायचं आहे। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की हे बघा असं हे ग्लास घ्या हातामध्ये, पाण्याचं भांड किंवा ग्लास घ्या। हा दिसतोय का बघा, हा मी ग्लास घेतलेला आहे, दिसत नाही आता, ते दिसत असेल तर बघा। तर मागच्या वेळेला दाखवले तर ते सगळ्या सूचना जशा दिलेल्या आहेत तसं करायचं आहे। चला शांत डोळे मिटा आणि ओंकार आपण म्हणत असताना आपल्याला वॉटरचं फिलिंग जे द्यायचं आहे, जे आपण व्हिज्युअलाइज करायचं आहे, ज्या भावना क्रिएट करायच्या त्या करता येणार नाहीत। म्हणून बॅकग्राऊंड साऊंडला ओंकार घेतलेले आहेत। पण नेहमी तुम्ही ज्या वेळेला ओंकार ध्यान नीता मॅडम घेतात त्याला पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे आणि हे फिलिंग करायचंय। सुरुवातीला मी सगळं सांगितलंय, सुरुवातीलाच हे पाणी किंवा शेवटी पिताना हे सगळं आत्ताच्या ध्यानातलं फिलिंग्स हे म्हणजे फील करून व्हिज्युअलाइज करून मग ते पाणी प्यायचंय। तर ते कसं फील करायचं, कसं व्हिज्युअलाइज करायचं, जे नवीन लोक आहेत त्यांना फारसं माहिती नाहीये। म्हणून मग मी आज हे ध्यान घेते, पण हे रोजच तुम्ही करायचंय। आणि मग 10 तारखेला मी चौथं टेक्निक सांगेल, ठीक आहे। तर ह्या 3ऱ्या नंबरचं टेक्निक वहीत लिहून चला। तिसरं पहिलं कुठलं दुसरं कुठलं ते रोज नीता मॅडम घेतच आहेत। तिसरं हे आजचं अफर्मेशनचं, तर हे करायचे रोज 4-5 तत्व करायचे, टेक्निक करायचेत आपल्याला। चला सर्वांनी शांत डोळे मिटून रिलॅक्स मध्ये बसा। डाव्या हाताच्या तळव्यावर पाण्याचा ग्लास ठेवा आणि उजवा हात त्यांनी झाका। तर चला, ऐकू येत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका। आधी तुमचा साऊंड चेक करा। चला, पाण्याचा ग्लास आता हातामध्ये ठेवा। डाव्या हाताच्या तळहातावर पाण्याचा ग्लास ठेवा किंवा छोटंसं भांड ठेवा। त्याच्या तोंडावर उजवा हात ठेवा। डोळे मिटून बघू नका, डोळे उघडून बघा आधी, स्क्रीनवरचं चित्र बघून घ्या। या अफर्मेशन्सनी आपण या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन सोडत आहोत। आधी डोळ्यांनी बघून घ्या आणि मग असं इमॅजिनेशन करायचं आहे की पाण्यावर ओम उठलेला आहे। ओम आणि स्त्रीयंत्र पाण्यावर उठतं, हे सायंटिस्टनी सिद्ध केलेलं आहे। ओम साऊंड व्हायब्रेशन ज्या वेळेला आपण पाण्यावर सोडतो त्यावेळेला श्रीयंत्र उमटतं। श्रीयंत्र हे खूप रहस्यमय जॉमेट्रिकल फिगर आहे। यामध्ये 9 ट्रायंगल्स असतात। हे सगळं आता डोळे झाकून इमॅजिन करायचं आहे।
डोळे झाकून मी जे काही बोलत आहे ते पाण्यावर ओंकाराने उमटत आहे. हे चित्र बघायचं आहे, फील करायचं आहे. अशा भावनायुक्त पाणी आपण तयार करत आहोत. श्री यंत्रामध्ये 4 अपवर्ड ट्रायंगल्स असतात, जे शिवाला रिप्रेझेंट करतात, आणि बॅकवर्ड खालीलच्या डायरेक्शनला जाणारे 5 ट्रायंगल्स असतात. ते शक्ती रिप्रेझेंट करतात. आणि असे एकंदर 43 ट्रायंगल्स छोटे छोटे त्यामध्ये असतात, की जे कॉस्मॉसला रिप्रेझेंट करतात. त्यामुळं ओंकाराचं अफर्मेशन पाण्याला पण देत आहोत. या आता पाण्याच्या भांड्यामध्ये श्रीयंत्र उमटलेलं आहे. मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे शिव आणि फेमिनाइन एनर्जी म्हणजे शक्ती, अशा दोन्ही ऊर्जांचा, शिवशक्तीचा मिलाफ या पाण्यामध्ये झालेला आहे. लक्ष परत एकदा श्वासावरतीच केंद्रित. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासांचं निरीक्षण. शरीर एकदम पूर्ण शिथिल आहे, मनही खूप शांत झालेल्या अगोदरच्या सूचनेमुळे आपल्या. आणि आपण ग्रहण केलेलं आहे. तर ओंकाराच्या उच्चारणाला आपण सुरुवात करत आहोत. काही अवयवांवरती ताण असेल तर तो पूर्णपणे सोडून द्या. ताणविरहित शरीर करा. एक श्वास घ्या आणि माझ्या पाठीमागून ओंकाराचं उच्चारण करायचे. मनीषा मॅडम, तुम्ही असाल तर. हो मॅम, आहे. ओके, चला अनम्यूट करा. मोबाईल थोडासा जवळ पकडण्याचा प्रयत्न करा. आणखीन मकार वाढतोय का लक्षात येईल.